सुप्रभात. माझे नाव अनघा विवेक ताथोड आहे. मी आता 5वीची विद्यार्थिनी आहे. की पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं आहे का? पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे. हा, खरं आहे का? पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे. हा, खरं आहे का? म्हणजे आम्ही यंदा रखमाई आणि पांडुरंगाला पाहायचं नाही. अरे लेकरांनीच कसं आपल्या आई आणि बापाकडे यायचं नाही. नाही मला काय अडचण नाही, मी डोळे झाकून घेतो. नाही मला काही अडचण नाही, मी डोळे झाकून घेतो. नुसतं श्री हरी म्हटलं की तुझा चेहरा येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरंच जमल का? अरे पंढरीचा गजबज नाही तर तुझा जीव रमल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे तू उभं होतास की त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपीई किट घातलेला. तू बंदोबस्तालाही होतास देवा खाती वस्त्र घालून, कचरा सुद्धा उचललास की रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे, एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे. देवा तू इतकं करतो, तुझं नाहीच चुकत रे. उगा 28 उभा आहेस, पाय नाहीत करत दुखत रे. नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. वारकरी हक्काने पांडुरंगाला बोलतो आहे की नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो. पण मग त्या गर्दीच्या मनात कसलीच भीती घालू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरं कुठला संसर्गच ठेवू नको. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता चंद्रभागेच्या सणाची आणि या सगळ्यांवर एकच लस, ज्ञानबा तुकाराम नामाची. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पण तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ. तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ. राम कृष्ण हरी.